चला आज झटपटमध्ये बनवूया एक चटपटीत चटणी। यासाठी एका कढईमध्ये मी घेतले 2 चमचे तेल। तेल गरम झालं की यामध्ये घालायचे आहेत अगदी बारीक चिरून घेतलेले कमी तिखट मिरचीचे काप आणि अगदी बारीक चिरलेला लसूण। सगळं थोडं परतून घेतलं की यात घालायचं आपल्याला आपला मुख्य इन्ग्रेडियंट ज्याची आपण चटणी बनवतोय तो म्हणजे पेरू। शक्यतो तो बियांचा भाग जो आहे तो काढून टाकायचा। बिया जर अगदी बारीक असतील तर ठेवल्या तरी चालतील। पेरूचे छान काप करून घ्यायचे आहेत आणि हे छान आपल्याला परतून घ्यायचं आहे। पेरू जर जास्त घट्ट असेल तर तो नरम होईपर्यंत परतायचा आहे। आता यावर आपल्याला लगेचच घालायचं आहे मीठ। मीठ घातल्यानंतर पेरू लवकर सॉफ्ट होतो। स्वादानुसार मीठ घालायचं आहे। मीठ छान मिक्स करून घेतलं की एक वाफ येऊ द्यायची। त्यानंतर यामध्ये आपल्याला घालायचं आहे धने जिरे पावडर आणि स्वादानुसार तिखट। आपण मिरची वापरलेली आहे तेव्हा तिखटाचं प्रमाण कमी ठेवलं तरी चालेल। हे सगळं छान सॉफ्ट झालेलं आहे। पेरू आपल्याला पूर्ण शिजवायचा नाहीये, फक्त थोडासा सॉफ्ट झाला की लगेचच यामध्ये अर्धी वाटी बारीक चिरलेली कोथिंबीर घालायची। यावेळेला गॅस मी बंद केलेला आहे। कोथिंबीर मिक्स करून घेतली की यामध्ये शेवटचं इन्ग्रेडियंट आपण ॲड करतोय ते म्हणजे गूळ। गूळ आपण आपल्या आवडीनुसार कमी जास्त करू शकतो। मला इथे आंबट गोड चटणी लागते त्यामुळे मी पाव वाटी गूळ घातलेला आहे। आता हे मिश्रण छान थंड होऊ द्यायचं। त्यानंतर मिक्सरला फिरवून घ्यायचं। वाटून घेतलेली चटणी बाउलमध्ये काढून घ्यायची आणि आता फक्त एक स्टेप आपली बाकी आहे आणि ती म्हणजे फोडणी। गरम तेलात जिरे, मोहरी, हिंग आणि काश्मीरी लाल मिरची ॲड करून इथे मी एक फोडणी तयार केली, ती यावर घालून घेतली आणि बघा काही मिनिटातच आंबट गोड तिखट लसूण आणि मिरचीचा छान फ्लेवर असलेली मस्त टेक्स्चरची चटणी इथे आपली तयार झालेली आहे। नक्की ट्राय करून पहा। थँक्यू।